आता वाल्याने किती माणसं मारले होते याची काय गणना कुणी सांगू शकत नाही. आपण अंदाजे म्हणतात की 7 रान भरले होते. कशानं भरले होते? खड्यानं. कोणत्या खड्यानं सांगतात. कोणी म्हणते मोहरी एवढा, कोणी म्हणते जेवारी एवढा. पण मी चांगल्या महात्म्यांचं ऐकले 7 रान भरले, बरोबर आहे. पण किंवा मोहरी एवढा जेवारी एवढा खड्यानं नाही महाराज. ते रान शालिग्रामाने भरले होते. कारण त्या काळामध्ये मूर्तीपूजा नव्हती. वारकरी असतील, ब्राह्मण असतील, ते शालिग्रामाची पूजा करायची. वाल्यानं माणसं अडवायचे, निकालो म्हणायचा रोकड कॅश, जवळ काय असेल ते. माणसं मरणाच्या भीतीने सर्व काय द्यायचे. पण वारकरी ब्राह्मण त्या पिशवीत असणारा तो शालिग्राम काय देत नव्हते. नित्यनेमाचा असल्यामुळे, पूजेचा असल्यामुळे देत नव्हते. त्याला वाटायचे हे पैसे देते, सोनं देते, पण हे दगड का देत नाहीत. त्याच्या दृष्टीने दगड का देत नाहीत, नक्की याच्यात काहीतरी विशेषता असली पाहिजे. महाराज त्यांना तो मारायचा, हिसकाटून घ्यायचा. कुठं विकून बघत असन काय तर रुपया बी येत नसन, मग त्याला यायचं तो रानात टाकून द्यायचा. असे 7 रान भरले होते त्या शालिग्रामाने. एवढं पाप केलं महाराज. पण फक्त नारदाच्या उपदेशाने, नारदाची ज्यावेळेस भेट झाली महाराज, नारदाने विचारलं की तू जे करतोस सर्व हे पाप, हे कोणासाठी करतोस? तो वाल्या मला कोणासाठी करतो म्हणजे काय, माझ्या घरी बायको मुलं आहेत, आई वडील आहेत, त्यांच्यासाठी करतो. नारद म्हणले ध्यानात ठेव, म्हटले तुझे पाप करतो ब्रह्महत्येचं पातक आहे. या पापापासून तुझे हिशेकरी कोणी होणार नाहीत. ते मला कोणी होणार नाहीत. अहो घरच्यासाठी करतो म्हटला मी. जा म्हणले घरी विचारून ये. महाराज नारदाच्या वचना वाल्याचा विश्वास बसला. विचारून ये म्हटल्यानंतर खरंय म्हटला, विचारून आलं पाहिजे. वाल्याची तिथं सुरुवात झाली महाराज परमार्थाला. संतांच्या वचना विश्वास बसणं हे महत्वाचं आहे. सुरुवात तिथं झाली. नारदाने सांगितलं घरच्यांना विचारून ये. कारण तुम्ही आम्ही सुद्धा महाराज आपल्या मुलाबाळासाठी ज्यावेळेस कमवतो, पैसा असेल, धन असेल, संपत्ती असेल, जमीन जुमला असेल, पण पैसा कमवत असताना जसं वाल्यानं कुठला विचार न करता कमवलं, पण ते त्याला भोगावं लागलं एकट्याला. त्याच्यात हिशेकरी कोण नसतं. आपण मुलासाठी करतो. शेजाऱ्याचा बांध करू करू जमिनी कमवायच्या. माणूस इकडे शेतामध्ये फार बदाड पडते, अर्ध शेत पडक पडन, पण बांधापाशी गेले की आवताव पाय देऊन उभा राहून शेवटच्या कडीत तास हाणतो. कोणासाठी हाणतो? कोणासाठी हाणतात? पोरासाठीच ना. तुमचं काय राहिलं असते का? तुम्हाला फक्त पोरासाठी. बाप सर्व खाटाटोप करतो, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी याला. कोणासाठी? बाप करी जोडिले कुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. बाप सर्व करतो, मुलासाठी करतो. पण ध्यानात धरा, हे जे तुम्ही पाप करतात, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी याला. मग कोणाचं चोरून धन घेता असताना, कोणाचं लबाड्या करून घेता असताना, बाजारामध्ये गेल्यास उपरण्याखाली हात घालवलं म्हशी विकत असताना, कोणतंही जरी पाप केलं हे त्याची त्याला फेडायचंय. लक्षात ठेवा. मुलासाठी करा, पण तुकाराम महाराज म्हणतात हे तुम्हाला फेडावं लागेल. तुम्ही आपण इथं करतो, मग आपल्याला वाटतं कोणी विचारणार नाही वरी. हो, इथं जर पाप केलं, तुकाराम महाराज म्हणतात पातके करिता पुढे आहे पुसता, काय जाब देता होशील तू. इथं पाप केलं मुलाबाळासाठी, तर ते तुम्हाला फेडावं लागणार आहे. म्हणून काम करत असताना जरा धोरणात, जरा हिशोबात करीत जा. तुकाराम महाराज म्हणते ज्यांच्यासाठी एवढं करतात ते तरी शेवटला काय तुमची व्यवस्था नीट करतात का? ना वाल्या कोळ्याचं चरित्र म्हणजे काय ते कधीतरी चरित्र झालं म्हणून एवढं सोडून नाही द्यायचं. त्यानं पाप केलं एवढं, त्याची त्याला फेडावं लागलं. नारदानं सांगितलं. कारण इथून आपण गेल्याच्या नंतर आपल्याला कोणतरी विचारणार आहे. नारद पुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे. ज्यावेळेस मनुष्य मरतो आणि त्याला यमलोकामध्ये नेतात, त्यावेळेस तिथं विचारलं जातं तुम्ही कोण्या गावचे? चे माझे गोमाजे कापसे. या गावचे तुम्ही. मग तुमचं रेकॉर्ड तपासलं जातं. जसं बँकेमध्ये तुमचं विचारतात ना, कोण्या बँकेत त्याने कर्ज बुडवलेलं होतं का काय, अगदी तसं विचारलं जातं की तुम्ही काय केलं जीवनामध्ये. यमधर्म सांगतो चित्रगुप्ताला यांची फाईल आण. फाईल घेतल्या जाते आपली. त्या फाईलमध्ये जे काय आपण जीवनभर आयुष्यभर जे केलेलं असेल ते सर्व त्याचं रेकॉर्ड असतं महाराज. कारण यमधर्माने आपल्याबरोबर एक माणूस दिलेला असतो, त्याचं नाव आहे चित्रगुप्त.
माणसासोबत असतो. त्याचं नाव काय, चित्रगुप्त. तो गुपित चित्र काढून घेतो. तुम्ही कोणाच्या लबाड्या करा, चोऱ्या करा, कोणाला फसवा, काही करा, हो त्याच्या कॅमेऱ्यामध्ये बरोबर तो फोटो सेव्ह करून ठेवतो महाराज. आणि ज्यावेळेस आपलं देहाचं प्रारब्ध संपतं आणि मनुष्य ज्यावेळेस तिथं जातो त्यावेळेस तिथे विचारलं जातं, मग तुम्हाला आम्ही रेकॉर्ड तपासतो तुमचं, आणि त्यानुसार मग आपल्याला शिक्षा दिली जाते महाराज. अथ काल चित्रगुप्तम आहू एदम भाषत अस्य शिक्षा विधानंच यथा वद वद पंडित. यम विचारतो, सांग चित्रगुप्त आहे कुठलेत, यांना जीवनामध्ये काय काय केलं. जसं आपण कर्म केलं असेल त्यानुसार आपल्याला भागवतामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितलेत. त्या नरकामध्ये माणसाला महाराज घेऊन जातात. म्हणून इथं राहत असताना माणसाने व्यवस्थित राहिलं पाहिजे. नारद म्हणतात, विचारून या घरच्यांना. ज्यावेळेस तो घरी गेला महाराज, आई वडिलांनी सांगितलं आम्ही तुझ्या पापात भागीदार होणार नाहीत. पत्नीने सांगितलं तुमचं कर्तव्य आहे. मुलांना सांगितलं बाबा तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही कुठून आणतात आम्हाला काय माहिती. महाराज वाल्याच्या लक्षात आलं, पण वाल्याला कळालं फक्त नारदाची संगती झाल्यावर. नारदानं सांगितलं त्याचे डोळे उघडले महाराज. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती आपुली कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. हे प्रमाण कोरोना काळामध्ये सुद्धा महाराज उपयोग आला. सगळ्याला कळालं की कोण नसते कोणाचं. बायको सुद्धा ब्रश महाराज त्या खोक्यात ठेवत नाही. ज्याला कोरोना झाला ना त्याच्या नवऱ्याच्या खोक्यात त्याने सुद्धा ब्रश ठेवला नव्हता. हो म्हणजे तिकडे जाऊ द्या त्याचा ब्रश, जाऊ द्या संगत. हे कळो आले कमळापती आपुली कोणीच नव्हती निश्चय चित्ते दृढ झाला वाल्याचा. त्याच्या लक्षात आलं महाराज. एवढंच नाही, नारदाने त्याला राम नामाचा उपदेश केला आणि एवढा नामजप झाला महाराज. परिणाम असा झाला, राम प्रभू जन्माला येण्याच्या अगोदर वाल्याने रामायण लिहिले महाराज. केले रामायण रामनामाची ताकद महाराज. परिणाम एवढा झाला, राम प्रभू येण्याच्या अगोदर माझा रामायण लिहून ठेवलं. विठाला विठ्ठल जसं वाल्मिक ऋषीने लिहिलं तसंच रामाला वागावं लागलं का वेगळं वागावं लागलं महाराज. थोडं सुद्धा इकडे तिकडे सरकत आलं नाही. एवढंच नाही महाराज, त्या अवतारामध्ये स्वतःचा जावाई मारला. कोणी? लक्ष्मणाने जावाई मारला. कोण? इंद्रजित. इंद्रजित कोणाचा जावाई? लक्ष्मणाचा. लक्ष्मणाचा जावाई म्हणजे रामप्रभूचा. भावाचा जावाई म्हणजे कोण झाला? जावाई झाला ना. ते का आताचे राम लक्ष्मण थोडेच होते. राम गेला वारेला की लक्ष्मणानं ओळीच्या पेंड्या उपशिला टाकल्या बायलेला. राम लक्ष्मणाचा जावाई काय माझा जावाई काय. मारा युद्ध झालं. युद्धामध्ये इंद्रजित मारला. मारल्याच्या नंतर महाराज सुलोचना शिर मागायला आली. एकतर रावण जाऊ देत नव्हता. रामायणामध्ये सुंदर प्रसंग आलेला ते भावार्थ रामायणामध्ये. पण विचारलं मंदोदरी म्हणजे तू जाय, तुझं तू काम तू कर. मला ज्यावेळेस ती इकडे आली रामप्रभूकडे, सर्वांनी पाहिलं सुलोचना आली, शिर मागण्यासाठी आली. तिने सांगितलं माझ्या पतीचं शिर द्या. रामप्रभूने विचारलं तू कोण? त्यावेळेस तिने सांगितलं मी जामातृ तुझी कन्या का. शिर देवोने देखा बोळवणे करी रघुनायका अनेक नाही मागणे. भावार्थ रामायणामध्ये ओव्या आल्यात. मी तुमची कन्या म्हटली. मग प्रभूच्या लक्षात आलं ही लक्ष्मणाची मुलगी नागकन्या सुलोचना. आपल्या हाताने आपण आपली मुलगी विधवा केली. प्रभूला वाईट वाटलं, अंतकरण गैरून आलं. पण लक्षात घेतलं
हो मी जगाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा चालक आहे. मी जर ठरवलं तर इंद्रजिताला उठू शकतो. म्हणून महाराज लक्ष्मण सर्वजण एकत्र झाले आणि त्यांची चर्चा सुरू झाली. इंद्रजिताला उठवायचं, इंद्रजिताला उठवायचं. प्रभू म्हणतात माझ्यात सामर्थ्य आहे. भयादस्य अग्नितपती भयात तपती सूर्य भयात इंद्रस्य आयुष्य मृत्युर्धावती पंचम. मी उठू शकतो. पण महाराज वानरामध्ये कुजबूज सुरू झाली. वानर म्हणले अरे म्हणजे इंद्रजिताला उठवायचं म्हणतात मालक. आता कोणी सांगायचं प्रभूला? अहो म्हटले त्या इंद्रजितानं आम्हाला आपटू आपटू मारलं आणि त्याला तुम्ही उठवायचं म्हणतात. नाही प्रभू म्हणले तो आमचा जावाई. म्हणले तुम्हाला जावाई आता कळाला का? अगोदर नाही कळालं म्हटले. तुम्हाला आता नाते कळाले का? अगोदर ज्यावेळेस आम्हाला इंद्रजित मारित होता, एवढं युद्ध झालं, आमच्या अंगाचे सालपट निघाले, तेव्हा तुम्हाला वाटत नाही का तुमच्या जावायला म्हणायचं जरा हिशोबानं होती? महाराज जामवंत नळ नीळ सुग्रीव यांना चिंता पडली. आता मालक उठवतात इंद्रजिताला. पण हे म्हटले मालकाचं ऐकणार एकच गडी म्हटले. मालक ज्याचा ऐकतो तो एकच आहे आपल्यात. कोण? मारुतराय. मारुतरायनं जर ठरवलं ना नाही उठवायचं, प्रभू उठवतच नाही. म्हणजे मारुतरायाकडे गेले म्हणले. पण प्रभूनं प्रतिज्ञा बोलले प्रभू काय अनेक होनी हर्षान्वित काय बोलला रघुनाथ आता उठविले इंद्रजित म्हणून हस्त उचलिला. भावार्थ रामायणात ओव्या आल्यात बघा. आता उठविले इंद्रजित म्हणून हस्त उचलिला. इंद्रजिताला उठवतो म्हणले. पण मारुतरायाला पुढे केलं. मारुतरायाला म्हणले सांगा मारुतराय बघा हे काय म्हणतात. इंद्रजित उठल्याच नंतर आपला काय सत्कार करणार नाही ते. महाराज मारुतराय पुढे गेले. मारुतराय म्हणले प्रभू अहो एवढा परोपकार चांगला नाही म्हटले. तव बोलला हनुमंत वीर प्रभूनी हा परोपकार पुरे करावा विचार समग्र. विचार करा म्हणजे पुढे काय होईल? प्रभू म्हटले अरे माझं सामर्थ्य उठू शकतो आमचा जावाई. ते म्हणले तुमचा जावाई आहे सगळं हे सगळं मान्य आहे आम्हाला. पण म्हणले ऐका म्हटले तुम्हाला स्वातंत्र्य या अवतारात नाही. या वाल्मिक ऋषीने असं लिहिलंच नाही की राम नंतर जावाई मारल्यानंतर स्वतः रामप्रभू जावायला उठवतील. असं रामायणामध्ये कुठंच लिहिलं नाही. वाटलं चला वाल्मिक ऋषीकडे मी जाऊन येतो त्यांच्यापाशी विचारतो त्यांना तुम्ही लिहिलंय का असं? सीता चोरून नेईन रावण, युद्ध होईल, इंद्रजित मरेल, लक्ष्मणाला शक्ती लागेल, सुलोचना शिर मागायला येईल, हे सगळे. पण त्याच्यामध्ये इंद्रजिताला उठवा असं कुठंच लिहिलेलं नाही म्हटले. महाराज देवाला सुद्धा गप्प बसल. मारुतराय तशी होते महाराज. मारुतराय असे महाराज योद्धे होते. कारण भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी मारुतरायाचं एवढं वर्णन केलंय. मारुतराय ब्रह्मचारी असे होते. मारुतराय ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस आईला सुद्धा कळलं नाही मुलगा आहे का मुलगी. एवढं नैष्टिक ब्रह्मचारी. गर्भामध्येच महाराज कासोटी बांधून आलते. ब्रह्मचर्या माझी अति गोमटी हनुमंताशी गर्भ कासोटी प्रत्यक्ष अंजनी माता न देखे दृष्टी की राम जग जेटी देखेल हनुमंताचे लिंग दर्शन प्रत्यक्ष माता न देखे आपण. एवढं ब्रह्मचारी होते महाराज, नैष्टिक ब्रह्मचारी. मारुतरायाचं देवाच्या लक्षात आलं. मारुतराय म्हणतात ते खरे. बरं माझं म्हणणं आहे जो सच्चा कार्यकर्ता आहे ना तो आमदाराला खासदाराला बोलायला भेट नसतो. ज्यानं काय 10-5 घेतलेत ना पाला पाचोळा मग तो गप बसतो. मग गावचा विकास नाही झाला तरी चालेल ते म्हणतो आपण घेतले कशाला काय बोला. ज्यानं मतदानाचे पैसे घेतले ते आमदाराकडे तोंडानं जातच नाही. ह्या कोणाच नाही. पैसे घेतले का माणूस विकल्या गेला. मारुतराय महाराज फक्कड महात्मा. देवाचं महाराज सहकार्य केलं पण देवाकडून काय घेतलं नाही. महाराज आज मी तुमच्या गावात आलोय भले एका वेळेस पाकिट घेणार नाही पण 4 घास तर खाऊन जाईन ना. पण मारुतराय असे भक्त होते महाराज. मारुतरायनं देवाकडून सोनं नाणं पैसा तर काही घेतलाच नाही पण एक टायमाची भाकर सुद्धा घेतली नाही महाराज. पण सहकार्य तर एवढं काम मोठं केलं महाराज. पाला खावोनिया वाहिले पर्वत. नामदेव महाराज म्हणतात झाडाचा पाला खाल्ला आणि सहकार्य केलं. पाला खावोनिया वाहिले पर्वत बांधियेला से तू सिंधूवरी. कार्यकर्ता असा होता. असा मला सांगायचा मुद्दा काय रामप्रभूला सामर्थ्य असताना ताकद असताना सुद्धा उठवता आलं नाही. कारण का वाल्मिक ऋषीने तसं लिहिलं नव्हतं आणि वाल्मिक ऋषीला अधिकार हा प्राप्त झाला फक्त भगवंताच्या नामाने महाराज.
म्हणून तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही निश्चिंत तर झालोत भगवंताच्या नामाच्या गुणाने, पण या युगामध्ये कलियुगामध्ये किंवा अगोदर सुद्धा असे पाप्यातले पापी असणारे सुद्धा महाराज या भगवंताच्या नामाने तरले महाराज. दुराचारी तरले नामे, दुराचारी तरले